चेंबूर विधानसभा घाटलागाव प्रभाग क्रमांक 153 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार युतीचे अधिकृत उमेदवार सौ मीनाक्षी अनिल पाटणकर यांचा निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान या कार्यालयाला मनसे नेते अमित ठाकरे यांनी सदिच्छा भेट देऊन उमेदवाराचा उत्साह वाढवला। या प्रमुख मान्यवरांचा माजी नगरसेवक अनिल पाटणकर आणि शिवसेना उमेदवार मीनाक्षी पाटणकर यांनी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। रश्मी ठाकरे यांनी उमेदवार मीनाक्षी पाटणकर यांना भरघोस मतांनी विजयी होण्याचा शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शिवसेनेचे स्थानिक खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, चेंबूर विधानसभा महिला संघटक सौ अनिता महाडिक, शाखा प्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटना सौ योगिता म्हात्रे आदीसह शिवसैनिक, मनसे सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आदरणीय राज ठाकरे यांचा विजय असो, ठाकरे ब्रँडचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। संपूर्ण ऑपोजिशनने ज्या प्रकारचे मोर्चे काढले, सगळ्या गोष्टी समोर आणल्या, मतदार यादीतला घोळ दाखवला, परंतु सत्ताधाऱ्यांच्या अंगठ्याखाली असलेल्या प्रशासनाने काही करू शकले नाही। आणि आता फक्त एकच आशा आहे ती मतदारांची, या मुंबईतल्या सुज्ञ जनतेची। या मतदाराजवळ जो अधिकार आहे, जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। आज हे संविधानसुद्धा बदलायच्या भाषा करतायत। संविधानामध्ये कशा रीतीने यांना पाहिजे आहे ते बदल करायचे, वेगवेगळ्या मार्गाने ते करायचे, या सगळे मनसुबे यांचे जनतेला आता माहीत पडलेले आहेत। आणि म्हणून जनतेने, मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार गाजवावा। या 15 तारखेला मतदान करून त्यांनी दाखवून द्यावं सत्ताधाऱ्यांना की या लोकशाहीतला खरा केंद्रबिंदू हा सर्वसाधारण मतदार आहे आणि तो मतदार आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्याला आहे। तुम्ही बळजबरी, तुम्ही धाकधपटच्या, तुमच्या ज्या काही युक्त्या आमिष, या सगळ्या गोष्टी चालत नाहीत। पण साहेब, तुम्ही साठी या देशामधली, या राज्यामधली, या शहरातली जी काही न्यायालय आहेत यांनी सुद्धा याची सुमोटो दखल घेतली पाहिजे। काय चाललंय, कोणाचं राज्य आहे? लोकशाहीची जननी म्हणून आपण अभिमानानं मिरवतो आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांकडनंच अशा प्रकारची धाकधपटशाही चाललेली आहे। लोकशाहीला काळीमा फाटणारी गोष्ट आहे आणि खरोखर जर लोकशाही पाहिजे असेल तर तो अधिकार जनतेच्या हातात आहे, मतदाराच्या हातात आहे। तो त्यांनी योग्य रीतीने त्यांचा मतदार, त्यांचा प्रतिनिधी निवडावा आणि ही संधी आहे। ज्याप्रमाणे आपण बोललात की तुम्हाला त्या अपक्ष उमेदवाराबद्दल माहिती नाही, तर ते अपक्ष उमेदवार जे आहेत 135 वॉर्डमधले लालू म्हणून त्यांचं असं काहीतरी नाव आहे, पण ते यापूर्वी BJP सोबत काम करत होते। आता त्यांनी अपक्ष गेल्यामुळे त्यांना जसं की किरीट सोमय आहेत किंवा नवनाथ बन जे BJPचे प्रवक्ते आहेत आणि मनोज कोटक आहेत, त्या लोकांनी एवढं घाबरवलं आहे, एवढ्या धमक्या दिल्यात की माघार घे, अन्यथा तुझं काही खरं नाही। ते सध्या दहशतीमध्ये आहेत, त्याच्यावर तुम्ही काय बोलता? आज मग लॉ एन्फोर्सिंग एजन्सी म्हणून पोलीस काय करतायत? आज त्यांच्या समोर जर त्यांच्या नाकाखाली या गोष्टी घडतायत तर त्यांनी याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे। न्यायालय काय करते? अशा प्रकारे एका उमेदवाराला जर तुम्ही बंदिस्त करणं किंवा त्याला या मतदानाच्या प्रक्रियेपासून मध्ये येऊच न देणं, त्याला तिथे उभं राहायला न देणं, त्याच्यावर धाकधपटच्या तुम्ही जे सांगताय 16 तारखेनंतर मग तुम्ही तुमचा बंदोबस्त आणि त्या गोष्टी, याच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे। याच्यावर गुन्हा, बिलकुल गुन्हा घ्यायला तयार पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे आणि पोलीस स्टेशन ते करत नसेल तर न्यायालयाने त्याची दखल घ्यावी आणि आदेश द्यावेत। नाहीतर ही झुंडशाही, गुंडशाही जर मुंबईसारख्या शहरामध्ये होत असेल तर मग ही आर्थिक राजधानी वगैरे आपण म्हणतो ही कशा रीतीने राहणार? आज हे जे बाहेरून आलेले किंवा परप्रांतीय एका प्रकारे अशा प्रकारची जर भाषा करत असतील तर मराठी माणसाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे। ते 15 तारखेच्या या निवडणुकीमध्ये निश्चित करू। धन्यवाद। उत्साह तर तुम्ही बघतच होतात, कारण का खास विशेष करून रश्मी वहिनी ज्या मुंबईमध्ये आज सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला, उत्साह वाढवायला फिरत आहेत, सगळ्या कार्यालयांना
प्रचार कार्यालयांना भेटी द्यायला फिरत आहेत. त्यांनी काल मान्य केलं, मुळात आदित्य साहेब येणार होते, पण त्यांच्या कामाचा व्याप जास्त असल्यामुळे त्यांनी आम्हाला परत 1-2 दिवसात मी भेट देणार नक्कीच म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि मग रात्री आम्हाला कळलं उशिरा की वहिनी साहेब कार्यालयाच्या उद्घाटनाला येत आहेत. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं की खरंच उत्साह होता, चांगलं वातावरण आहे, लोकांमध्ये चांगला प्रतिक्रिया आहे, चांगला प्रतिसाद आहे आमच्यासाठी. आणि शेवटी आम्ही म्हणतो आहे की आम्ही आमचं काम घेऊन जातो लोकांसमोर. आता लोकांनी ठरवायचं आहे की कामाला न्याय द्यायचा का दामाला न्याय द्यायचा. पण आज खऱ्या अर्थानं उत्साह लोकांमध्ये भरलेला आहे. भविष्यात पक्षप्रमुखसुद्धा एखादी भेट द्यायची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे सुद्धा आम्ही अजेंडा दिलेला आहे. आम्हाला जे काही नेते मंडळी इथे प्रचारासाठी सभेसाठी हवे आहेत त्यांची आम्ही एक यादीसुद्धा त्यांच्याकडे सादर केलेली आहे. आणि त्यामुळे आजच्या असणाऱ्या पुढच्या जसा जसा प्रचाराला रंग चढत जाईल, ते प्रचाराचा वेग वाढत जाईल, तर त्या पद्धतीने सगळी ही मुख्य नेते मंडळी नक्कीच इथे भेटी द्यायला, आम्हाला आशीर्वाद द्यायला, आमची ताकद वाढवायला नक्कीच इथे भेट देतील. मुळात काय की बघा की ठाकरे हे नावच तसं आहे. गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ हे ठाकरे नाव अबाधित राहिलेलं आहे. प्रबोधनकारांचा वारसा घेऊन आलेलं बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांच्या जोडीने आज राजसाहेब एकत्र आहेत. आणि त्यांना एक ताकद म्हणून 1-2 तरुण नेतृत्व जे आदित्य साहेब गेली 10-15 वर्ष आहेत, पण त्यांच्या पाठोपाठच अमित ठाकरे साहेबसुद्धा त्याच जोशींमध्ये लोकांमध्ये उतरलेत. आणि त्यामुळे तरुणांमध्ये एक वेगळा आनंद, वेगळा उत्साह तरुणांमध्ये संचारला आहे. कारण तरुणांना ह्या राजकारणात यायला खरं म्हणजे ही द्वयी शक्ती तरुणाला राजकारणात यायला प्रोत्साहित करते. नाही खरी ते वेगळं काय म्हणाले, आज कोस्टल रोडसारख्या स्वप्न नाही त्याची सुरुवातसुद्धा आम्ही केलेली आहे. आता काही गोष्टींची सुरुवात त्यांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे होणार होतं, पूजन झालं आहे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते, पण त्याला काही मार्गच नाही. ते आज तुम्ही बघताय कशा परिस्थितीत, म्हणजे त्याची सुरुवातच झाली नाही. अशी अनेक कामं आहेत की जी कामं फक्त राजकारणापुरती सुरू केलेली आहेत. आज छत्रपती एक वेळ विधानसभेच्या निवडणुका होत्या, छत्रपतीचा वारसा आणि विकासाचं नाव त्यांनी घेतलं होतं. आज महाराज कुठेच नाहीत. कारण प्रत्येक वेळेला एखादा अजेंडा आणायचा, एक फेक नरेटिव्ह लोकांसमोर न्यायचं आणि निवडणुका आपल्या खिशात घालायचा. आणि तीच परिस्थिती आज बघा, केंद्रात असलेलं सरकार महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्यांना एवढी घाई झाली की प्रत्येक महापालिका आणि जास्त करून मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा डोळा आहे की कशाप्रकारे मुंबई महापालिका हातात घ्यायची. आणि जे मागच्या 4 वर्षात जर बघितलं मुंबई महापालिकेचं कामकाज, तर मला वाटत नाही की ह्याच्यातून मुंबईचा विकास साधला जाईल, मुंबईची अधोगती होईल, मुंबई महानगरपालिका आर्थिक डब घायला येईल. तो भयंकर आजार, ती महामारी जगावर आली होती. हुलासुद्धा त्याचा काही सांगपत्ता म्हणजे कशा प्रकारे चालायचं ह्याचं डायरेक्शन कळत येत नव्हतं त्यांना. त्यामुळे हुकडून कुठल्या सूचना येत नव्हत्या. आमचं आयुष म्हणून केंद्र लेवलला काम करत होतं त्यांच्याकडून सुद्धा. पण ज्या वेळेस महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते, महाराष्ट्राच्या एका टीमचा टास्क फोर्स डॉक्टरच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम तयार केल्या आणि त्यानंतर आम्हाला जे आदेश येत गेले, मी त्यावेळेस BSCचा चेअरमॅन होतो आणि त्या चेअरमॅन काळात मग मी माननीय तत्कालीन महापौर किशोरीताईजी, आम्ही मुंबईतले जवळजवळ सगळीच हॉस्पिटलला पालथी घातली. त्याच्यात कशा सेवा सुविधा आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो. घाटल्यामध्ये पहिलं कोविड आणि डॉक्टरांना जर राहायची आणि त्या नर्सनांनी व्यवस्था असेल तर घाटल्याच्या BMC शाळेमध्ये मी ती केली होती व्यवस्था. कोविड सेंटरसुद्धा, वॅक्सिनचं सेंटरसुद्धा महानगरपालिकेत जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही सुरू केलं होतं. त्याचबरोबर लोकांमध्ये मेडिकल किट्स असेल, फूड किट असेल, मास्कपासून सॅनिटायझेशन हे प्रकार त्यावेळेस आमची टीम पूर्णपणे उतरून करत होती. आणि त्यावेळेला आम्ही आमचा विचार केला नव्हता की बाबा भविष्यात आमच्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे. जीवाच्या भीतीने लोक येत नव्हती
आमच्या घाटल्यातले सगळे डॉक्टर त्यावेळेस बंद करून गेले होते. एक दिवशी मी सर्व डॉक्टरांना निरोप दिला. माझ्या वेलफेअर सेंटरमध्ये त्यांना बोलवून घेतलं आम्ही. त्यातले काही मोजके डॉक्टर आले. आम्ही धीर दिला त्यांना. म्हटलं तुम्ही बसा, लोकांच्या सेवेसाठी तुम्ही बसा. जे काही संरक्षण पाहिजे, ज्या पद्धतीने पाहिजे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि मग त्यांनीसुद्धा, मी खरंच त्या डॉक्टरांनासुद्धा धन्यवाद देईन की त्याने आमच्या हाकेला हो देऊन जवळजवळ सुरुवातीला 12 ते 13 डॉक्टर लोकांनी आपले दवाखाने चालू केले. त्यातले 2 ते 3 डॉक्टरांनी शिबिर, तपासण्या, कोविड टेस्ट ह्या स्वतःच्या दवाखान्यात घेतल्या आमच्या सांगण्यावर. आणि त्या प्रकारे आज तुम्ही बघताय की मुंबईत नाही, अखंड जग त्याच्यातून बाहेर पडलेलं आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी मोठी महामारी येईल, धारावीसारखं ठिकाण होतं, शिवाजीनगर, वाशीनाका ह्या ज्या मुख्य झोपडपट्ट्या होत्या आणि पूर्ण मुंबईत असलेला 60% स्लम विभाग, त्यामुळे खरीच ही महामारी मुंबईत काय हाहाकार करेल. ज्या आम्ही टी व्हीमध्ये बघत होतो बाकीच्या ठिकाणी चालू होते. गंगेत तुम्ही बघाल तर प्रेताच्या प्रेतं वाहत होती. पण मुंबईमध्ये एकही बॉडी बेवारस म्हणून कुठे लोकांना दिसली नाही. आणि त्याचं श्रेय खरंच माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनाच जातं. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे तत्कालीन टोपे असतील आणि ती जी टीम राजेश टोपे होते किंवा त्यावेळेस जी टीम होती आणि मुंबई महापालिकेत महापौरांच्या जोडीने आम्ही सर्व समित्यांचे अध्यक्ष आम्ही त्यांना साथ देऊन या महामारीतून मुंबईकरांना बाहेर काढले. आणि मला माहिती आहे की मुंबईची जनता ही गोष्ट विसरणार नाही. या घाटल्याची 153ची जनता ही गोष्ट विसरणार नाही. आज घाटला विभागामध्ये वार्ड क्रमांक 153 स्थानिक उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सन्माननीय मीनाक्षीताई पाटणकर यांचे चिन्ह आहे मशाल. खरोखरच आज या चेंबूर विभागामध्ये खासदार म्हणून पण मशाल या चिन्हावर सन्माननीय खासदार साहेब निवडून गेले. आणि इथून नगरसेवक पण मीनाक्षीताई प्रचंड बहुमताने निवडून जाणार. कारण आज त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेबांचा गट, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजसाहेब ठाकरेंचा पक्ष, सर्व RPI त्यांच्यासोबत सर्व पक्ष अगदी ताकदीनं मीनाक्षीताईबरोबर उभा आहेत. आणि सन्माननीय अनिल पाटणकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब आणि कोरोनाच्या काळात खरोखरच आणि आमच्या नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब, कोरोना काळामध्ये सन्मान्य अनिल पाटणकर साहेब आणि दीपक सावंत साहेब आणि आमचे राजू नगरे साहेब कोरोना काळात घरात न बसता लोकांची खरोखरच प्रत्येक विभागामध्ये जाऊन लोकांची सेवा केली, दवाखान्यात पोचवलं. सर्वांच्या आज गटाराची कामे असो, आरोग्य सेवा, शताब्दी हॉस्पिटल असो. आज शताब्दी हॉस्पिटलचं खाजगीकरण होतं, पण हा स्थानिक आमदार आणि गेली 15-20 वर्षे ते नगरसेवक होते, तरी त्यांचं अजून पोट भरलेलं नाही. अजून त्यांना नगरसेवक पद पाहिजे. कशाला पाहिजे तुम्हाला? खरोखरच जनतेचं काम करणार कोण आहे तर अनिल पाटणकर साहेब. आज त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताई पाटणकर अत्यंत हुशार आणि होतकरू आणि गोरगरिबांच्या वेळोवेळी मदत करतात आणि धावून जातात. आज त्यांचा परिचय एवढा आहे की सर्व गल्लीमध्ये मीनाक्षीताई आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. मीनाक्षीताई तुम्ही 100% विजय होणार. आज प्रत्येक महिला, बालवर्ग, तरुण मित्रमंडळ सर्व अगदी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना खंबीरपणे मीनाक्षीताईच्या पाठीमागं उभा आहेत. आणि खरोखरच आज घाटल्यातल्या यसरेची वाट लावली. खरोखरच कोणी वाट लावली? ह्या घाटल्यातील सर्व जनतानं मोदी बिल्डरला हातात धरून त्याचे पैसे खाऊन संपूर्ण चेंबूरच्या आणि घाटल्यातील आज यसरी एकही होत नाहीत. आज अहमदनगरचा जिथे राहतात तिथला अहमदनगरचा यसरी अजून झाला नाही. पहिला अहमदनगरचा तर यसरी करून दाखवा, मग तुम्हाला जनता खरोखरच पाठीशी उभा राहील. आज संपूर्ण मोदी बिल्डरचे हातात घेऊन मोदी बिल्डरशी संगनमत करून आज एकही यसरी झाला नाही. सगळीकडे यसरीची वाट लावून ठेवलेली आहे. खरोखरच आज मीनाक्षीताई प्रचंड मेहनत करून अनिलजी पाटणकर साहेब, आमचे सन्माननीय चेंबूर तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब, खरोखरच अशा जो खरोखरच कामे करतो त्यांना प्रचंड मताने मी जनतेला घाटलाकर आणि संपूर्ण चेंबूरवासीय आणि वार्ड क्रमांक 153मधील मुक्तीनगर असो, संभाजीनगर असो, घाटला गाव असो, भाजी मार्केट असो, सर्व किसन कांबळे मंडई मार्केट असो, सर्वांनी खरोखरच मीनाक्षीताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं आहे. आणि खरोखरच आम्ही मीनाक्षीताई प्रचंड बहुमताने येणार आहे आणि खरोखरच विजयाचा गुलाल आम्ही उधळणार म्हणजे उधळणार. मीनाक्षीताई आगे बढो, मीनाक्षीताई आगे बढो. अरे
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।